नमस्कार मित्रांनो आपण इयत्ता 9वी मधील पहिलं प्रकरण ते म्हणजे सेट संच। तर या पहिल्या प्रकरणात आपण पाहू इक्वल सेट। तर इक्वल सेट म्हणजे काय, इक्वल सेटची व्याख्या काय आहे सेमी मीडियम मध्ये। इक्वल सेट डेफिनेशन, टू सेट्स A and B are said to be equal if every element of set A is in set B and every element of set B is in set A। ही झाली डेफिनेशन। जेव्हा A मधले एलिमेंट B मध्ये असतील किंवा B मधले एलिमेंट A मध्ये असतील, ही झाली सेटची व्याख्या। आता पाहू आपण सेट A आणि सेट B केव्हा बरोबर असतो। तर सेट A आणि सेट B जेव्हा A चे आणि B चे एलिमेंट दोन्ही मध्ये असतात तेव्हा तो बरोबर असतो। तर सेट A आणि सेट B कसा दर्शवतात, तो सिंबॉलिकली असा दर्शवतात, A बरोबर B। तर आता आपण एक उदाहरण पाहू। A बरोबर इन कर्ली ब्रॅकेट x सच दॅट x इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन। तर इथे पहा लिसन ची स्पेलिंग काय आहे, LISTEN, ही झाली लिसन ची स्पेलिंग। हे कोणत्या पद्धतीत आहे, हे आहे गुणधर्म पद्धतीत उदाहरण। हे पूर्ण उदाहरण आहे गुणधर्म पद्धतीत। तर आता आपण त्याच्याच खाली दिले एक B बरोबर y सच दॅट y इज अ लेटर ऑफ वर्ड सायलेंट। तर सायलेंट हा एक शब्द दिला आहे व दुसरा दिला आहे लिसन। तर यामधील शब्दांची फक्त आदलाबदल झालेली आहे, पण शब्द तेच आहेत। वर आहे लिसन, खाली आहे सायलेंट। वर आहे लिसन, खाली आहे सायलेंट। शब्दांची आदलाबदल झाली, शब्द तेच आहेत, म्हणजे सेट दोन्ही पण बराबर आहेत। सेट A पण बराबर आहे, सेट B पण बरोबर आहे। सेट A चे एलिमेंट B मध्ये आहेत व सेट B चे एलिमेंट सेट A मध्ये आहेत। म्हणजेच the element of set A and set B are not in the same order but all the elements are identical। आयडेंटिकल म्हणजे काय, सारखे आहेत। म्हणून काय होईल, म्हणून आपलं होईल A बरोबर B किंवा B बरोबर A, म्हणजे सेट इक्वल आहेत। आता पाहू दुसरं उदाहरण काय दिले। A बरोबर x सच दॅट x इक्वल टू 2n, n is belong to n, 0 is less than x, x is less than or equal to 10। म्हणजेच x बरोबर 2n घेतले, म्हणजे n च्या जागी काही जरी ठेवला आपण तर आपली किंमत येणार। x बरोबर काय घेतलं, x बरोबर घेतलं 2, x बरोबर 2। आपण n च्या जागी जर 2 ठेवले, 2 गुणिला 2 बरोबर किती होतील, 4। तर आता खाली A बरोबर 2 4 6 8 10, 2 ते 10 पर्यंत, म्हणजे 2 चा इथे पाडा घेतला। आणि B बरोबर काय सेट, B बरोबर इन कर्ली ब्रॅकेट इन महिरपी कंसात y सच दॅट y इज अन नंबर 1 इज लेस दॅन इक्वल टू y and y इज लेस दॅन इक्वल टू 10। B बरोबर काय घेता येईल, 2 4 6 8 10। इथे काय होईल, A and B आर इक्वल सेट, म्हणजेच काय लिहिता येईल, A बरोबर B। तर पाहू नाव थिंक ऑफ द फॉलोइंग सेट्स। हे ते दोन सेट दिलेले आहेत, C बरोबर 1 3 5 7 आणि D बरोबर 2 3 5 7। आता पहा प्रश्नात काय सांगले, C आणि D इक्वल सेट आहेत का। ऑब्वियसली नो। C आणि D इक्वल सेट कसं का नाहीत, कारण एक हा सेट C मध्ये आहे पण एका सेट C मध्ये आहे पण एक हा संच D मध्ये आहे का, नाही। म्हणून असं चिन्ह घेतलं आपण, नाही। असं चिन्ह कशासाठी, एलिमेंट त्या सेट मध्ये आहेत। दुसरं काय, 2 हा D मध्ये आहे, 2 हा सेट D मध्ये आहे पण 2 हा C मध्ये नाही, म्हणून आपण नॉट एलिमेंट ऑफ असं चिन्ह घेतलं। 5 हा D मध्ये आहे, 5 हा D मध्ये आहे, पण
6 आहे का? 6 नाही. 6 डज नॉट बिलॉंग टू डी. म्हणून आपण सेट सी आणि सेट डी आर नॉट इक्वल सेट्स. इट इज रिटन ॲज सी इज नॉट इक्वल टू डी और डी इज नॉट इक्वल टू सी. आपण बरोबर जर संच असले तर आपण ए बरोबर बी दाखवतो, बरोबर सी दाखवतो. पण सेट जर सारखे नसले तर काय दाखवतो? सी बरोबर नॉट इक्वल टू बी, बी नॉट इक्वल टू डी, असे आपण चिन्ह दाखवतो. सेट जर बरोबर असला तर त्याला काय दाखवतो आपण? सेट बरोबर असेल तर बरोबरचं चिन्ह दाखवतो. सेट बरोबर नसेल तर इज नॉट इक्वल टू, बरोबरचं चिन्ह आणि तिरकी रेष ऑब्लिक म्हणजेच इज नॉट इक्वल टू. आता घेऊ तिसरे उदाहरण. इफ ए बरोबर 1 2 3 इन कर्ली ब्रॅकेट अँड बी बरोबर 1 2 3 4 देन ए इज नॉट इक्वल टू बी, व्हेरीफाय इट. आपल्याला एक संच दिलाय, ते सिद्ध करून दाखवायचा. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ए बरोबर 1 2 3 मैरेपिकन 7 आणि बी चा संच काय 1 2 3 4. इथे पहा 4 अंक बी मध्ये आहे पण 4 अंक ए मध्ये नाही, म्हणून सेट ए आणि सेट बी बरोबर नाहीत. म्हणून ते कसले लिहायचं? ए इज नॉट इक्वल टू बी असं लिहिता येईल आपल्याला. आता पाहू आपण पुढचा चौथा प्रश्न. ए बरोबर x such that x is a prime number and 10 is less than x, x is less than 20 and b बरोबर काय दिले? 11 13 17 आणि 19. म्हणजे 10 x च्या लहान आहे आणि x पेक्षा 20 हे लहान आहेत. म्हणून आपलं काय होईल? उत्तरात ए बरोबर x such that x is a prime number from 1 to 20. 1 ते 20 मधील मूळ संख्या. तर 1 ते 20 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत? 1 ते 20 मधील मूळ संख्या 2 3 5 7 9 11 13 17 19 ह्या आहेत. आता ए अँड बी हे इक्वल सेट होतील. सेट ए आणि सेट बी हे इक्वल सेट होतील. आता आपण आपले जे उदाहरण संग्रह आहे प्रॅक्टिस सेट 1.2. तर प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं आपण पहिलं उदाहरण पाहू. डिसाइड विच सेट इज इक्वल सेट्स और विच आर नॉट इक्वल. आपल्याला उदाहरण दिलं आहे ए बरोबर x सच दॅट ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x सच दॅट 3x - 1 इक्वल टू 2. बी बरोबर दिले x such that x is a natural number but x is neither prime nor composite. and c दिले x such that x belong to n, x is less than 2. ते आपल्याला पहिल्या उदाहरणात पहा. a बरोबर x such that 3x वजा 1 बरोबर 2. आपण हे सोडवल्यावर काय होईल? 3x वजा 2 बरोबर 2. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणजे 3x बरोबर 2 आणि वजा 1 चे इकडे आले अधिक झाले. 3x बरोबर 2 अधिक 1, 3x बरोबर 3, x बरोबर 3/3 झाले म्हणजे 3 3 कटले खाली 1 राहिला. सी बरोबर काय दिला सेट? सी बरोबर x सच दॅट x बिलॉंग टू n, x इज लेस दॅन 2. ए बरोबर बी बरोबर सी. संच ए हा बरोबर आहे, बी बरोबर आहे वर सी बरोबर आहे म्हणजे इक्वल सेट आहेत. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. देअरफॉर द सेट ए बी अँड सी आर इक्वल सेट्स. सेट ए बी आणि सी हे इक्वल सेट आहेत. आपण आता याच्या पुढील उदाहरण क्रमांक 2 आणि 3 हे पुढच्या तासिकेत घेऊ. इथे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला प्रश्न घेतला. याच्या पुढील प्रश्न कोणते सेट फायनाईट आहेत, कोणते सेट इनफायनाईट आहेत, कोणते सेट सिंगलटन सेट आहेत, कोणते सेट ते व्हेरीफाय करायचे, जस्टिफाय करायचे. जे सेट
इक्वल आहेत ते बरोबर दाखवायचे, जे इक्वल नाहीत ते इज नॉट इक्वल टू दाखवायचे. आपण आता यापुढील 2 प्रश्न पुढच्या तासिकेत घेऊ.